दुसरा विषय अध्यक्ष महोदय, त्याने विषय खूप आहेत. यामधील विरोधी पक्ष नेत्यांच्या प्रस्तावित एक विषय मी घेणार अध्यक्ष महोदय की रिक्त पदे आपली जे शालेय शिक्षण विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे शाळा आहेत अध्यक्ष महोदय शासकीय, त्यामध्ये रिक्त पदांचा शिक्षकांचा एवढा मोठा आहे की मी साधं उदाहरण देत, जळगाव दामोद आणि संग्रामपूरमध्ये 40% शिक्षक आता सध्या रिक्त आहेत. 40%. आम्ही सीओनसी बोल, बीओनसी बोल, यांच्याशी बोल, कारण शेवटी लोक तर आमच्या दरवाजे देऊन बसतात. किंवा शिक्षक नाही, माझ्या गावाला शिक्षक नाही, 5 शिक्षक पाहिजे ते एकच आहे, 2च आहे. कशा प्रकारचं शिक्षण आपण त्या सुरुवातीला त्या लोकांना मुलांना देणार आहे? जर शिक्षक नाहीत तुमच्याजवळ तर कशा प्रकारे त्या मुलांना आपण पुढे नेणार आहे? मी बघितलं तर 40% जर जेव्हा शिक्षक तुमचे रिक्त आहेत आणि आज शिक्षकांमध्ये बदलीचं प्रमाण, त्यांना चांगलीच जागा पाहिजे, चांगल्याच ठिकाणी जावं लागतं आणि काय काय प्रकार जातात, कोर्टामधून आणल्या जातात, सीओनसी, कधी आमदारांचं शिफारस, कधी खासदारांची, कधी मंत्र्यांची. आणि काही तालुक्यांमध्ये 90 आणि 100% शिक्षक आणि काही तालुक्यांमध्ये 40 आणि 60% शिक्षक. जेव्हा नियम आहे त्या जिल्ह्यामध्ये की सगळं समसमान तिथं असलं पाहिजे, 90% जर रिक्त आहे तर सगळ्या तालुक्यांमध्ये 90% असायला पाहिजे. ही असमानता कशामुळे अध्यक्ष महोदय? आणि त्यामुळे त्या त्या भागातील मुलांचं किती नुकसान होतं याचा कधीतरी गंभीरतेने सगळ्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने विचार करण्याची आवश्यकता आहे. परंतु लोकप्रतिनिधी आपापल्या भागाचं पाहतात, आपापल्या तालुक्याचं पाहतात. सर्वसमाज जिल्ह्याचा विचार केव्हा करणार की जिल्ह्यातला प्रत्येक विद्यार्थी हा माझा आहे, हा जेव्हा विचारेल तेव्हा शिक्षकांची व्यवस्थित व्यवस्थापन होईल. आणि म्हणून प्रशासनाने विचार करण्याच्या आता नवीन आपण काढलं अध्यक्ष महोदय की कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरायचे. का आपण परमनंट भरू शकत नाही? सगळ्यात बेसिक जे आहे, बेस जो आहे या मुलांचा, या देशाच्या भविष्याचा हा विद्यार्थी आहे. तो जर त्याचा पाया मजबूत झाला नाही, सुरुवातीला जर पाया डळमळीत राहिला तर देश कसा विकसित होणार आहे? आणि म्हणून या मुलांना सुरुवातीपासून चांगले शिक्षक आणि एक बघा, कंत्राटी शिक्षण देणार त्याला 20,000 30,000 जे काय तुम्ही मानधन देणार. अजून तर एक प्रकार अजून वेगळाच आहे, जिथे शिक्षक ना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून तात्पुरते 3 महिन्यासाठी शिक्षकच नाही, मग 3 महिन्यासाठी सेस फंडातून शिक्षक. ही परिस्थिती दुरावस्था अध्यक्ष. कारण तो कोवळ्या मनावर जेव्हा तुम्ही चांगले संस्कार आणि चांगलं शिक्षण द्याल तेव्हा भविष्यातली चांगली पिढी निर्माण होणार आहे. आणि मग या गोष्टीकडे शिक्षण खात्यानं अतिशय जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. कंत्राटी पद्धतीने काय होणार अध्यक्ष मध्ये 20 आणि 30,000 रुपये तुम्ही त्या कंत्राटी शिक्षकाला देणार. तुम्हाला असं वाटतं की तो खूप चांगल्या प्रकारे मन लावून त्या शिक्षका त्या मुलांवर, पाल्यांवर चांगले संस्कार करेल, खूप चांगलं शिकवेल आणि त्याचा पाया मजबूत करेल? नाही होणार अध्यक्ष महोदय. आणि मग परमनंट शिक्षक, मी पण शिक्षकाचाच मुलगा आहे, प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व माझ्या घरातून वडिलांनी शिकवलेलं आहे आणि त्यांच्याच त्या संस्कारामध्ये इथपर्यंत मी आलेला आहे. त्यामुळे शिक्षक अतिशय महत्त्वाचा घटक, तोही प्राथमिक शिक्षक हा अतिशय महत्त्वाचा घटक महाराष्ट्रात आणि त्या मुलाच्या जीवनामध्ये असतो. आई वडिलांनंतर तर सगळ्यात महत्त्वाचा जर घटक त्या मुलासाठी असेल तर शिक्षक असतो, प्राथमिक शिक्षक. आणि तिथून तुम्ही कंत्राटी लावणार, काय अपेक्षा व्यक्त करणार म्हणजे शिक्षकांकडून आणि काय मुलांचं भलं होणार आहे? म्हणून कमीत कमी याच्यावर फेरविचार करून एक चांगल्या प्रकारचं धोरण जे आहे ते महाराष्ट्रासाठी आपण राबवावे ही नम्र विनंती मी याच्यातून करणार अध्यक्ष महोदय.